मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं आहे. सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. कामं धंदे बंद, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही. लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली. त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं. कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून नाही करायचं. आपल्याला पाहिजे आरक्षण. केलेलं केलंच म्हणायचं. फक्त आता एकच राहिले, त्यांनी एक दिवसाची दिली ती काय आपल्याला जमत नाही. या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, आम्ही कायद्याचं आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा. ही समाज तुमचं कौतुक करेल. आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ती जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घरी येत या मराठ्यांसाठी, म्हणून हे मात्र शांततेने ऐका. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी दिली, सगळ्यांनीच तिथं जाऊन काय करायची गरज नाही. तिथं जवळ कोणतं ग्राउंड घेतो त्याच्यावर बाकीच्या बसायचं आणि कच्चून खायचं आणि झोपायचं. त्रास दिला तर तू बनवत आमचं कशी यायचं किती सोपं आहे. पण आडमुठे वागायचं नाही. कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आडमुठे वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो. समाजानं आपल्याला बोलून पाठवलं मुंबईला. त्यांना आशा आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील. ही आशा समाजाला आहे. जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या पोरांनी ओळखा. तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातात तोंडाला आलेला घास, जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती माझी. म्हणलं ना 5,000 आदर्शांना बसा, 4,000 बसू काय त्याला, आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 सुरू. किती सोपं आहे. पण सगळे जर म्हणले नाही मला आवाज मागण्याची जाण काय करतो आजच मॅडम. भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आत्तापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस जर म्हणले फक्त 5,000 द्या, बाकीची बसा, कधीच बसायचं नाही ठिकाणी. तुम्हाला काय करायचं, मी हल्ला का मग तुम्ही शंका द्या. तुम्ही गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले, मग नाही ठेवा. आपले कोणी ना कोणी मांडे घालून बसले ना, इतकं चापावर बुद्धी ठेवायची. आता आडमोठ्या भांडा बस आपल्याला कोणी उच्चित आपण हितमगर आपण जाऊन यायचे तेव्हा काय. मग काय आता ही ग्रामीण भाषा हे लगेच म्हणजे घोडे लावले. आता काय करावं यांना, अशी भाषा आहे सगळ्या पाहिजे. तिला काय करावं. आता मी काय ये शीत जन्मलं नाही, मला काय ज्येष्ठ होतं जन्म नाही, म्हणून मला शुद्ध येणं चांगली भाषा. मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणाऱ्या शेतकरी अस्सल मराठ्यांची अवलाद पैदा समाज.
मी आपलं इमानदारीला करतो, इमानदारीला बोलतो आणि त्यांचं तो घडपोट ते म्हणजे ते मॅनेज करून आहे ना, नाही पाहिजे मला पद आणि पैसे पाहिजे, काय म्हणणार. म्हणून मराठीचे लोक समजून घ्या, हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठीच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय केलाच ना 5,000च बसू. बाकीचे ते म्हणले की बाबासा तिथं जवळच जाऊ दे, पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा. बारी एक उशीर होतो, काय फरक पडला. आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मीडियासमोर बोलण्याचा विषय नाही. आज जवळपास 7-8 टप्पे आपण केलेले आहेत आंदोलनाच्या वेळेस, कारण जीव जायचं म्हणून. तर गेला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईचं आलंच म्हणून समजायचं. उठून लावलं, त्रास दिला की राहिलेल्या मावळ्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं. आणि लय त्रास दिला, झोपातलं फिरलं, महाराष्ट्रात चाक फिरून देतात नाही मावल्या, करोडो मराठी असतं. पण शांतते, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा करायचा नाही. आणि पोलिसाला सहकार्य करायचं. काय होतं ते आपलेच आहेत, त्यांना आपण वाटत असं आपल्या पोराचं कल्याण म्हणून, पण काय करते दिवस घट्ट उचित आहे, लावून येतो त्यांनाही बोर्ड लागत असेल मनातले मनात, आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे. कारण घटाचाच पैसे लागायचे शिकायला आता. आणि तो झाला पोलीस, तो झाला तहसीलदार, तर त्याचं पोरगण पोरगी होईल कशावर. त्यासाठी आरक्षण लागतं, हे त्यालाही मनातल्या मनात पटतंय. हे गाड्या लावतोय म्हणून मागून, हे बी गाड्या लावतोय, ड्युटी करतोय, पण गाड्या ते लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली. फक्त आता आपल्यावर अवलंबून आहे. समजतं तर भाजने बोलल्याने आपण इतका सहन लढा, किती उचकलं तरी उचकायचं नाही, आडमटपणा करायचा नाही. आपल्या आज जेवढे गेले ना मला खा गेले आणि आहे दिले ते आज बाहेर आले, तुम्ही जा नंबरशीर एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट दुखत. त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून द्यायचं नाही. सोडा, खाता सोडा, गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं. पोट दुखायला लागलं की गोळी द्यायची, काय ते माझ्या सगळं डोकं लावते. तुम्ही मुंबई सोडित नाही, आता काही झालं तरी सोडित नाही. फक्त एकमेकाला सांगा, इथं जर वेळ असलेलं जातं मी लाखो जण, या लाखो बांधवांना माझं सांगणं आहे. कुणी जर म्हणला की मी जाणारच आहे तर त्याला समजून सांगा गच्ची बसली. आम्ही बसायलो, तो काही एकटा शहाणा नाही. काही आपल्या भावाची लढते, काही भाव इथं लढते आणि काही भाव गावाकडे. त्यांना गाव सांभाळायचंय, तालुका सांभाळायचा, जिल्हा सांभाळायचा आहे. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं. आता काही निघणार आहे, काही पुरवठा दिसून नाही. मला वाटलं एवढं चालत नव्हतं. ते सध्या लांबच झेलत आहे, लांब पडत सध्या लांब बेटा नागेला करत होत असतं. मी सोपा नाही, मला सगळे वेळे संधी देत. मला आजचे बाकीचे सगळे म्हणजे जे विहार आहे, फक्त देवीला गुणच नाही की आपण काय रसायनिक. त्यामुळे तुम्ही फक्त संयम करा, शांततेत मुंबईत यायचे. 5,000 तर 5,000, 2,000 तर 2,000 बसणं गरजेचं आहे, न्याय देणं गरजेचं आहे, कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे, मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण देवदेवता आपला आहे, त्यांचा नाही. ते फक्त निवडून येऊन तरच देवाची पूजा करतात. आपण 3-4 टायमाला काय पडतो, सकाळी ते संध्याकाळी, आणि ते आपल्याला हिंदू शिकवते. म्हणजे गोटे घालायला आपण आणि आमदार म्हणते होते ती, आणि आम्हाला शिकते देव, आणि त्यांचा 30 दिवसाचा आहे, आपला 11 दिवसाचा आहे. पराजित घेते निघालाच दूर जायचं उपाध्याय. त्याला म्हणलं कमवते म्हणजे तिला लगर पड असते. त्याच्यामुळे यांचा 1.5 दिवसाचा आणि आमचा 11 दिवसाचा. अरे आम्ही 3 महिन्याचा करून खानदानी काम आहे आमच्या. पण लेकराबाळा सुद्धा मोठं करणं जबाबदारी. त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा. जर आता मुंबईकडे निघालो आणि ते जर म्हणजे 5,000 बसा, बाकी त्याला जे जाऊन दिलं ना धडाधड गाड्या लावून गाड्या झोपा. वेळ घ्यायचा नाही, संयम ठेवायचा. कोणी
आडमुठपणा करायचा नाही. तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, समाजाच्या अंगलट आडमुठपणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशेने बघतो हे पूर्ण आरक्षणच आणणार आहे, तर त्याला बाधा येऊ देऊ नका. तुम्ही फक्त शांत राहा. तुमचा कोण वापर करतो ना तुम्ही बघतोय ना, तुम्ही फक्त शांत राहा. चला धन्यवाद. सगळेजण मुंबई या. लोकांनी वेळ आजार राहायचा नाही. चलो मुंबई. जय शिवाय. सकाळी मराठा समाज शिवजन्म करतो. ममता बनवून आपल्याला सत्कार करत आहे. संजय दादा तारवे जागा बघा का आपला एक बांधव सकाळी पण खरं आहे कधी ते खरं झाला खरं का आपण श्रद्धांजली देऊ शकता. हो श्रद्धांजली. कारण आपल्या भावाला आपल्यातून आता शब्द फुटत नाहीत माझी. आपल्या लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललं होतं. सतीश भैयाला त्यांना ते काय दम छाटला किंवा काय झालं माहिती, त्यांना अटॅक आला किंवा मुंबईकडे चालले होते. आपल्यातून आपला एक भाऊ गेला, त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी. ते कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही. त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं. कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं. तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडं पडून द्यायचं नाही आपण. म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू. करा सुरू तुम्ही श्रद्धांजली. श्रद्धांजलीसाठी सर्वांनी साईबांमध्ये करायचं. शिंगारे थोडं खाली बस ना.